राज्यात काही दिवसांपासून एकाच नावाची चर्चा आहे, खरात आणि खरात. खरातनं महिलांच्या भोळेपणाचा फायदा घेत आणि दैवी शक्ती असल्याचं सांगत अनेक महिलांवर अत्याचार केले. या कृत्यामुळे खरातचे पाय खोलात जाताना दिसत आहेत. खरात विषयी रोज नवनवीन माहिती समोर येते. मात्र खरातमुळे चाकणकर बहिणी देखील जास्त खोलात जाताना दिसत आहेत. खरात प्रकरणात नाव आल्यानं रुपाली चाकणकरांना महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडावं लागलं. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर देखील पाणी सोडावं लागलं. आता रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना देखील खरात प्रकरण चांगलंच महागात पडताना दिसत आहे. प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यात. या ठिकाणी त्यांचीही चौकशी होतीये. पण प्रतिभा चाकणकर यांनी असं काय केलंय की त्यांचाही पाय खोलात जाताना दिसतोय? अशोक खरात हा दैवी शक्ती असल्याचं सांगत अनेकांची फसवणूक करत होता. तो राजकीय नेत्यांशी आणि मोठ्या अधिकाऱ्यांशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत गरिबांना धमकावून त्यांची फसवणूक करून त्यांच्या जमिनी स्वस्तात विकत घेत असे. काही जणांना तर खरात तुमच्या कुटुंबातील काही लोकांचा मृत्यू होईल अशी भीतीही दाखवत असे. या भीतीमुळे लोक खरातला जमीन द्यायचे, पैसे महागडे गिफ्ट द्यायचे. त्याचे काळे कारनामे समोर आले आणि यातच रुपाली चाकणकरांचं खरात सोबतशी असलेलं कनेक्शन उघड झालं. अनेक फोटो, व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हायरल व्हिडिओजमुळे राष्ट्रवादीवर आणि महायुती सरकारवर राज्यभरातून दबाव वाढू लागला आणि त्यांना चाकणकरांचा राजीनामा घ्यावा लागला. तर चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर यांच्या नावानं समता पतसंस्थेत 4 खाती आहेत. प्रतिभा यांच्या नावानं 2 तर मुलांच्या नावानं 2 खाती आहेत. खरात 132 खात्यांमध्ये नॉमिनी आहे. या खात्यातून 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार झालाय. या प्रकरणातच शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची चौकशी केली जाते. आता प्रतिभा चाकणकर काय जबाब नोंदवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं. असं म्हणतात की माणसाच्या पापाचा घडा भरला तर त्याला कुणीही वाचवू शकत नाही. आता खरात सोबत तेच होताना दिसतंय. खरातला कोर्टानं 20 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर 4थ्या गुन्ह्यात खरातचा ताबा मिळण्यासाठीचा अर्ज न्यायालयाकडून मंजूरही करून घेण्यात आला आहे. खरातची वैद्यकीय तपासणी करून नाशिकच्या कारागृहात त्याला हजर केलं जाणार आहे. उद्या पोलीस कोठडीसाठीची सुनावणी पार पडणार आहे. उद्याच्या सुनावणीत न्यायालयात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यावर सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी माहिती दिली आहे. आरोपी अशोक खरात याच्यावरील हा 3रा गुन्हा होता 76/26. त्याच्यामध्ये त्याला 5 दिवस पोलीस कोठडी मिळाली होती. त्याच्यामध्ये पोलिसांनी तपास केला. त्याच्यामध्ये तपासात पुन्हा माहिती मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा पोलिसांनी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित राखून त्यांनी MCR मागितलेलं आहे आणि त्याला 78/26 मध्ये 4थ्या गुन्ह्यामध्ये त्याला वर्ग करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे उद्या त्याला पोलीस कोठडीमध्ये हजर करतील. थँक्यू. आज नेमकं काय झालं सर? आज आपल्याकडनं काय बोलणं आलं आणि आरोपीच्या वकिलांनी काय? नाही, जे हा गुन्हा आहे संवेदनशील असल्यामुळे उद्या कोर्टात त्याला हजर करण्यात येईल. थँक्यू. खरात प्रकरणात ईडीची देखील एंट्री झाली आहे. समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत ईडीचं पथक दाखल झालंय. समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असणाऱ्या 100 खात्यातून तब्बल 60 कोटींहून अधिकचा व्यवहार झालाय. नाशिक, मिरगावसह राहाता आणि शिर्डी परिसरात ईडीचं धाडसत्र सुरूच आहे. खरातनं जी कोट्यवधींची मालमत्ता मिळवली आहे याबाबत ही चौकशी सुरू आहे. खरातनं कमावलेल्या या कोट्यवधींच्या संपत्तीत राजकीय नेत्यांची आणि मोठ्या अधिकाऱ्यांची मालमत्ता आहे का? त्यांची पार्टनरशिप आहे का? राजकीय नेत्यांनी खरातच्या नावावर जमिनी खरेदी करून ठेवली आहे का? जे मोठमोठे अधिकारी खरातला भेटत होते त्यांना खरातपासून काय फायदा होत होता? खरातच्या आडून त्यांनी आपलं साम्राज्य उभं केलंय का? अशी अनेक प्रश्नांची उत्तरं ईडीच्या तपासातून समोर येण्याची शक्यता आहे. खरातनं जे काही कृत्य केले त्याबाबत तर त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. पण त्याच्या कृत्यात जे सहभागी आहेत त्यांना देखील शिक्षा झाली पाहिजे. आता ती काय शिक्षा झाली पाहिजे याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. पाहत रहा LS मराठी.